महाराष्ट्रातील एका छोट्याशा दुष्काळी गावातील फाटकी झोपडी. आनंदचे वडील शेतमजूर आणि आई लोकांच्या घरी धुणी भांडी करणारी. घरात 18 विश्व दारिद्र्य. अनेकदा रात्री एकाच वेळी सगळ्यांच्या ताटात अन्न नसायचं. पावसाळ्याचे दिवस होते. झोपडीचं छप्पर गळत होतं. आनंद एका कोपऱ्यात गोणपाटावर बसून कंदिलाच्या उजेडात चौथीच्या परीक्षेचा अभ्यास करत होता. वरून पाण्याचे थेंब त्याच्या पुस्तकावर पडत होते आणि वहीचं पान भिजत होतं. आनंद रडत आईला म्हणाला, आय, हे बघ माझं पुस्तक भिजलं आणि मी अभ्यास कसा करू आता. आईने आपल्या फाटक्या पदराने त्याचे डोळे पुसले आणि म्हणाली, बाळा, आपली गरिबी या पावसापेक्षाही जास्त गळते रे. पण तू शिकला नाहीस तर आयुष्यभर हे असंच गळावं लागेल. आनंदाने त्या रात्री ठरवले की परिस्थिती बदलायची. आनंदच्या शाळेचा वार्षिक संमेलनाचा सोहळा असतो. आनंद वर्गात नेहमी पहिला यायचा. त्याच्या अभ्यासाची चर्चा गावात सुरू झाली होती. एका वर्षी शाळेच्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्हाधिकारी मुख्य अतिथी म्हणून येणार होते. गावात मोठी गाडी आली. गाडीवर लाल दिवा, त्या काळचा आणि पुढे जिल्हाधिकारी अशी पाटी होती. कलेक्टर गाडीतून उतरले तेव्हा गावातील मोठे मोठे श्रीमंत लोक, पोलीस अधिकारी त्यांच्यासमोर हात जोडून उभा होते. आनंद दुरून हे सगळं पाहत होता. आनंदच्या मनातील विचार, अशी कोणती ताकद आहे या माणसात ज्याच्यासमोर अख्खं गाव मान झुकवते. आनंदने त्याच्या सरांना विचारलं, सर, हे कोण आहेत. सरांनी अभिमानाने सांगितलं, हे कलेक्टर आहेत, IAS अधिकारी, देशाची खरी ताकद. त्याच दिवशी आनंदच्या डोळ्यात IAS होण्याचं स्वप्न रुजलं. बापाचा घाम आणि पहिली आयुष्यातील मोठी परीक्षा. 10वी आणि 12वीचे दिवस. आनंद जसा मोठा होत गेला तसा अभ्यासाचा खर्च वाढू लागला. पण आनंदने कधीही तक्रार केली नाही. तो जुनी पुस्तकं मागून आणायचा आणि रात्र जागून अभ्यास करायचा. 12वीच्या परीक्षेचा निकाल लागला. आनंद संपूर्ण तालुक्यात पहिला आला होता. पण घरात आनंदापेक्षा चिंता जास्त होती. कारण पुढे शहरात जाऊन शिकायला पैसे नव्हते. आनंदचे वडील रात्री घरात बोलत होते, माझा मुलगा हुशार आहे, त्याला मी पुण्यात शिकायला पाठवणार. त्यासाठी माझी 2 गुंठे जमीन गहाण ठेवायची वेळ आली तरी चालेल, पण मी माझ्या पोराचं स्वप्न मरू देणार नाही. आनंदने हे चोरून ऐकलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पुण्याच्या शनिवार पेठ आणि स्पर्धा परीक्षेचे केंद्र. आनंद पुण्यात आला. शहराचं ते झगमगाट पाहून तो सुरुवातीला दचकला. खिशात मोजकेच पैसे होते. अशा छोट्याशा खोलीत 10x10च्या रूममध्ये तो आणखी 4 मुलांसोबत राहू लागला. दुपारच्या जेवणाचा संघर्ष तर होताच. पुण्यात मेसचा खर्च परवडत नव्हता. आनंद बऱ्याचदा फक्त एक वेळ जेवायचा आणि दुपारी केवळ पार्लेजी बिस्किट आणि पाणी पिऊन भूक मारायचा. जेव्हा कधी त्याला भूक सहन व्हायची नाही तेव्हा त्याला त्याच्या आईचे फोड आलेले हात आणि बापाचा शेतात गाळलेला घाम आठवायचा. त्याची भूक पळून जायची आणि तो पुन्हा पुस्तकात डोकं खुपसायचा. स्पर्धा परीक्षेची ओळख आणि पहिली अडचण काय होती. UPSC परीक्षेच्या अभ्यासाची सुरू झाली. आनंदने UPSCचा अभ्यास सुरू केला, पण त्याला समजले की या परीक्षेसाठी लागणारी पुस्तकं खूप महाग आहेत. एका पुस्तकाची किंमत 500 ते 1000 रुपये होती, जी त्याच्या बजेटच्या बाहेर होती. लायब्ररीचा आसरा. आनंदने अशा लायब्ररीज शोधल्या जिथे मोफत किंवा कमी पैशात पुस्तकं वाचायला मिळायची. तो सकाळी 6 वाजता लायब्ररी उघडायच्या आधी तिथे जाऊन उभा राहायचा आणि रात्री लायब्ररी बंद होईपर्यंत तिथेच असायचा. मित्रांचे टोमणे त्याला भेटायचे. आजूबाजूची श्रीमंत मुलं ब्रँडेड कपडे घालायची, कॅफेमध्ये जायची. आनंदचे फाटके कपडे आणि चप्पल पाहून काही जण त्याची थट्टा उडवायचे, हा बनणार का कलेक्टर. पण आनंदने शांत राहून आपल्या कामातून उत्तर देण्याचं ठरवलं होतं. पहिला प्रयत्न आणि अपयशाचा खूप मोठा झटका. आनंदने दिवस रात्र एक करून पहिला प्रयत्न, फर्स्ट अटेम्प्ट दिला. त्याला खात्री होती की त्याचा अभ्यास चांगला झाला आहे. परीक्षेचा निकाल लागला आणि आनंद नापास झाला. तुटलेले मन. निकाल पाहिल्यावर आनंदच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याला वाटलं की सगळं संपलं. खोलीवर येऊन तो ढसाढसा रडला. घरचा फोन आला. त्याचवेळी घरातून बापाचा फोन आला. बापाने विचारलं, बाळा, काय झालं गड्या. आनंद रडत म्हणाला, बाबा, मी नापास झालो, तुमचे पैसे वाया गेले. बापाने धीर दिला. हरला नाहीस तू, फक्त एक पायरी हुकली. पुन्हा उभा राहा, मी अजून काम करीन तुझ्यासाठी. जेव्हा नशीब परीक्षा घेतं तेव्हा काय होतं. दुसऱ्या प्रयत्नांची तयारी सुरू असताना आलेलं संकट.
आनंद दुसऱ्या प्रयत्नांची तयारी करीत असतानाच गावातून निरोप आला की त्याच्या वडिलांचा शेतात काम करताना अपघात झाला आहे आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. आता घरात कमवणार कोणी नव्हतं. आनंदची गोंडी. आनंद गावी परत गेला. बापाची अवस्था पाहून त्याचं हृदय हेलावलं. आई म्हणाली, बाळा आता तू पुण्यात जाऊ नकोस, इथेच कुठेतरी छोटी मोठी नोकरी धर. आनंदच्या स्वप्नावर जणू कुऱ्हाड कोसळली होती. वडिलांचा बाना काय होता. खाटेवर पडलेल्या बापाने आनंदचा हात धरला आणि म्हटलं, जर तू शेतात काम करायला लागलास तर मी औषध घेणार नाही. तू पुण्यात जा आणि साहेब होऊनच परत ये. अर्धवेळ नोकरी आणि अभ्यासाचा ताण त्याच्या पाठीवर होता. पुण्यात परत आल्यानंतरचा दुप्पट संघर्ष सुरू झाला. घरची परिस्थिती बिकट असल्याने आनंदने आता पुण्यात अर्धवेळ पार्ट टाईम नोकरी करायचं ठरवलं. तो रात्री एका लॉजिस्टिक कंपनीत पार्सल उचलण्याचं आणि डिलिव्हरी करण्याचं काम करू लागला. आता वेळेचं गणित काही बसत नव्हतं. रात्री 9 ते पहाटे 3 वाजेपर्यंत नोकरी, त्यानंतर 3 ते 5 झोप आणि सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा लायब्ररीत अभ्यास. शारीरिक थकवा. अनेकदा अभ्यास करताना डोळ्यावर झापड यायची. आनंद डोळ्यावर थंड पाणी मारायचा. कधी कधी स्वतःलाच चिमटा काढायचा जेणेकरून झोप उडून जाईल. त्याचा हा संघर्ष पाहून लायब्ररीचे मालकही थक्क झाले होते. आता पूर्वपरीक्षा त्याने पूर्वपरीक्षा दिली होती, त्याचं काय झालं आता. UPSC प्रिलिम्सचा निकाल लागला. आनंदने नोकरी सांभाळून दुसरा प्रयत्न दिला. यावेळेस त्याच्याकडे अनुभवाची शिदोरी होती. आनंदाचा क्षण होता जेव्हा प्रिलिम्सचा निकाल लागला तेव्हा आनंदचं नाव त्या यादीत होतं. आनंद पूर्वपरीक्षा पास झाला होता. पुढचे आव्हान काय होते. आनंद तर झाला होता, पण खऱ्या युद्धाला आता सुरुवात होणार होती. कारण मुख्य परीक्षा ही अधिक कठीण असते आणि त्यासाठी उत्तर लिहिण्याचा प्रचंड सराव करावा लागतो. आता मुख्य परीक्षेचा म्हणजे मेन्सचा अभ्यास सुरू झाला होता. मेन्स परीक्षेसाठी आनंदला रोज 7 ते 8 तास उत्तर लिहिण्याचा सराव करावा लागायचा. गरिबीमुळे तो महागडे टेस्ट सिरीजचे पेपर लावू शकत नव्हता. म्हणून तो जुने पेपर मिळवून स्वतःचं उत्तर स्वतः लिहायचा. लिहिता लिहिता त्याच्या हाताच्या बोटांना सूज यायची, गट्टे पडायचे. एका रात्री त्याच्या पेनची शाई संपली आणि रात्रीच्या 2 वाजले होते. नवीन पेन घ्यायला पैसेही नव्हते आणि दुकानंही सगळी बंद झाली होती. आनंदने रात्री एका जुन्या स्केच पेनने आणि पेन्सिलने कागदावर लिहून सराव सुरू ठेवला. त्याची ही जिद्द अद्भुत होती. मेन्सची परीक्षा सलग काही दिवस चालते. नेमक्या याच काळात पुण्यात खूप थंडी पडली होती आणि आनंदला तीव्र ताप आला होता. त्याचे शरीर तापाने फणफणत होते. मित्रांनी त्याला सांगितलं, आनंद या तब्येतीत तू पेपर नाही देऊ शकत, पुढच्या वर्षी बघू. आनंद म्हणाला, माझ्या बापाने पाय तुटलेला असताना मला पुण्यात पाठवलं होतं. मी तापाच्या भीतीने मागे हटणार नाही. तो डोकेदुखीच्या गोळ्या खाऊन परीक्षा केंद्रावर गेला आणि थरथरत्या हाताने त्याने 3 तासांचे सगळे पेपर पूर्ण केले. परीक्षा संपल्यानंतरचा काळ. पेपर संपल्यानंतर आनंद काही दिवसांसाठी गावी गेला. गावी गेल्यानंतर त्याने विश्रांती घेतली नाही, तर वडिलांना शेतात मदत करायला सुरुवात केली. कारण त्याचे वडील अजूनही पूर्णपणे बरे झाले नव्हते. गावातील लोकांचे वागणे. गावातील काही लोक त्यांची थट्टा करायचे. काय रे साहेब, पुण्यातून आलात आणि शेतात खुरपायला लागलात, झाली की नाही परीक्षा. आनंद फक्त हसायचा. त्याला माहीत होतं की वाघ 2 पावले मागे घेतो, कारण त्याला मोठी झेप घ्यायची असते. मेन्स परीक्षेचा निकाल लागला. एक दिवस दुपारी आनंद शेतात काम करत असताना त्याच्या मित्राचा फोन आला. मित्र ओरडला, आनंद तू परीक्षा पास झालास, तू मेन्स पास झालास, तुला इंटरव्ह्यूचा कॉल आलाय. आईबापाचे अश्रू. आनंदने धावत जाऊन आईला मिठी मारली. आईला इंटरव्ह्यू म्हणजे काय माहीत नव्हतं, पण तिने आनंदच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि समजली की माझ्या पोराने काहीतरी मोठं केले. वडिलांनी आनंदाने संपूर्ण शेतात आनंदाश्रू गाळले. दिल्लीची वारी आणि मुलाखतीची भीती. दिल्ली ते UPSCचे मुख्यालय. आता शेवटचा टप्पा होता फक्त इंटरव्ह्यू, मुलाखत. आनंद कधी दिल्लीला गेला नव्हता. त्याला नीट इंग्रजीही बोलता येत नव्हतं. त्याच्या मनात मोठी भीती होती की दिल्लीच्या मोठ्या लोकांसमोर तो कसा टिकणार. कपड्यांची अडचण येणार होती. इंटरव्ह्यूला जाण्यासाठी एक चांगला सूट आणि बूट आवश्यक होते. आनंदकडे त्यासाठी पैसे नव्हते. पुण्याच्या काही शिक्षकांनी आणि मित्रांनी पैसे गोळा करून त्याला एक साधा सूट शिवून दिला. तो सूट घालून जेव्हा आनंद आरशात उभा राहिला तेव्हा त्याला स्वतःमध्ये एक अधिकारी दिसू लागला. धोलपूर हाऊसच्या पायऱ्या आणि आत्मपरीक्षणची पार्श्वभूमी.
दिल्लीमध्ये UPSC ऑफिसच्या बाहेर आनंद धोलपूर हाऊसच्या गेट बाहेर उभा होता. तिथे देशातील सर्वात हुशार इंग्रजी अस्खलित बोलणारी मोठ्या विद्यापीठातून आलेली मुलं उभी होती. आनंदने स्वतःच्या साध्या कपड्यांकडे आणि मराठी माध्यमाच्या पार्श्वभूमीकडे पाहिले. आता मनाचा आवाज, क्षणभर त्याचा आत्मविश्वास डगमगला. पण मग त्याने डोळे बंद केले. त्याला त्याची गळणारी झोपडी, कंदिलाचा उजेड, आईचे फाटके कपडे आठवले. त्याचे पाय जमिनीवर घट्ट रोवले गेले. त्याने ठरवलं, मी इथे माझ्या इंग्रजीच्या जोरावर नाही तर माझ्या संघर्षाच्या जोरावर आलोय. सो UPSCच्या मुलाखतीचं पॅनल रूम. आनंद आत गेला. 5 वरिष्ठ अधिकारी समोर बसले होते. आनंदने नम्रपणे सर्वांना अभिवादन केले. त्यांनी आनंदला मराठीत बोलण्याची परवानगी दिली, कारण त्याने माध्यम मराठी निवडले होते. आता एका अधिकाऱ्याने विचारले, आनंद, तुझी पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची आहे. जर आम्ही तुला एका मोठ्या जिल्ह्याचा कलेक्टर बनवलं आणि तिथे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असेल तर तू स्वतःला पैशाच्या मोहापासून कसा वाचवशील? आनंदचे उत्तर होते. आनंद शांतपणे म्हणाला, सर, मी भूक जवळून पाहिली आहे. ज्याने कोरड्या भाकरीची किंमत पाहिली आहे त्याला कोट्यावधी रुपयांचे कागद कधीच भुरळ पाडू शकत नाहीत. माझी गरिबी ही माझी कमजोरी नाही, तर ती माझी सर्वात मोठी प्रामाणिकता आहे. पॅनलमधील सर्व अधिकारी हे उत्तर ऐकून स्तब्ध झाले होते. आता पुण्याची 30 छोटी खोली. आनंद निकालाची वाट पाहत आहे. इंटरव्ह्यू देऊन आनंद पुण्यात परत आला होता. तो दिवस उजाडला ज्या दिवशी UPSCचा अंतिम निकाल लागणार होता. इंटरनेटवर PDF फाईल अपलोड झाली. प्रचंड धडधड होती त्याची. आनंदचे हात थरथरत होते. त्याने फाईल ओपन केली. त्याने सर्व सर्च बारमध्ये त्याचे नाव टाईप केले. आनंद. निकाल स्क्रीनवर नाव झळकले. आनंद ऑल इंडिया रँक 84. आनंद संपूर्ण देशात 84व्या क्रमांकावर आला होता. तो IAS अधिकारी जिल्हाधिकारी बनला होता. आता विजयाचा गुलाल आणि गावाकडे परतीचा प्रवास. आनंदच्या गावाची वेस. गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली की आपल्या गावचा आनंद देशात मोठा साहेब झालाय. ज्या गावात कधी साधी ST बस नीट येत नव्हती तिथे आज उत्सवाचे वातावरण होते. भव्य स्वागत होते. आनंद गाडीतून उतरला. संपूर्ण गावाने त्याला डोक्यावर घेतले. ढोल ताशे वाजत होते. हवेत गुलाल उडत होता. जे लोक पूर्वी टोमणे मारायचे ते आज आनंदच्या गळ्यात हार घालण्यासाठी पुढे सरसावत होते. पण आनंदच्या नजरा मात्र कोणाला तरी शोधत होत्या. बापाच्या पायावर साहेबाची मानाची टोपी. आनंदच्या घरासमोरील अंगण. आनंद गर्दीतून वाट काढत त्याच्या जुन्या झोपडीजवळ पोहोचला. आई आणि बाबा दारात उभे होते. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. हृदयस्पर्शी प्रसंग होता. आनंद पुढे गेला. त्याने गळ्यातले हार काढले. त्याने थेट जाऊन वडिलांच्या पायावर डोके ठेवले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ज्याने वडिलांचे पाय भिजले त्याने वडिलांना मिठी मारली आणि म्हणाला, बाबा, तुमच्या घामाचं चीज झालं. तुमचा मुलगा आज जिल्हाधिकारी झाला आहे. वडिलांनी त्याला छातीशी घट्ट धरलं होतं. तो क्षण पाहणाऱ्याला प्रत्येक गावकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आता नवा प्रवास सुरू झाला. गरिबांचा वाली. आनंदची पहिले पोस्टिंग जिल्हाधिकारी कार्यालय. आनंद आता एका जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून खुर्चीवर बसला होता. त्याला त्याच्या दालनाबाहेर शेकडो गरीब लोक आपल्या समस्या घेऊन उभे होते. आता पहिले पाऊल काय होते? आनंदने पदभार सांभाळताच पहिला आदेश काढला, माझ्या कार्यालयात येणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला किंवा गरीबाला ताटकळत ठेवू नका, कारण मी 9 तास रांगेत उभा राहून इथपर्यंत पोहोचलो आहे. आता आनंदने त्याच्या टेबलावर एका बाजूला त्याच्या जुन्या कंदिलाचा फोटो ठेवला होता, जेणेकरून त्याला नेहमी आठवण राहील की तो कुठून आला आहे. परिस्थिती कधीही बिकट असो, जर मनात जिद्द आणि प्रयत्नांमध्ये प्रामाणिकता असेल तर नशीबही नतमस्तक होतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मला तुमचे अभिप्राय वाचण्यासाठी खूप खूप जास्त आवडतील. याच्यानंतर एक नवीन कथा घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.